पांगारा हा एक काटेरी पानझडी वृक्ष आहे. पांगारा या वृक्षाचा फॅबेसिकुलात समावेश केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिथ्रिना इंडिका असे आहे. एरिथ्रिना व्हेरिगेटा या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. मूळचा भारतीय असलेला या वृक्षाचा प्रसार म्यानमार, पाकिस्तान आणि अन्य आशियाई देशांतही झालेला आहे. भारतात फुलांच्या रंगांनुसार पांगाऱ्याचे 3 प्रकार आढळतात: लाल, शेंदरी आणि पांढरा. त्यांपैकी पांढरी फुले येणारा पांगारा हा दुर्मिळ असून लाल फुले येणारा पांगारा सर्वत्र आढळून येतो. पांगारा हा वृक्ष सुमारे 27 मीटर उंच वाढतो. याच्या खोडाची साल पातळ करड्या रंगाची, क्वचित पिवळी व खडबडीत असते. याला लहान आकाराच्या अनेक फांद्या असतात आणि त्यांना शंकूच्या आकाराचे काटे असतात. पाने संयुक्त, त्रिदली व मोठी असून पर्णिका एकाडेक व 10 ते 15 सेंटीमीटर लांब असतात. लांब फुलोऱ्यावर फुले मोठी व आकर्षक असून ती लाल, शेंदरी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. ती बिनवासाची असून त्यात मकरंदाचे प्रमाण जास्त असते. म्हणून अनेक पक्षी व भुंगे फुलांमधील मकरंद मिळवण्यासाठी फुलांभोवती घिरट्या घालताना दिसतात. फळ 13 ते 30 सेंटीमीटर लांब, काळ्या रंगाचे आणि लंबगोलाकार असते. त्यात 6 ते 7 जांभळ्या व हलक्या बिया असतात. पांगाऱ्याची लागवड बिया किंवा कलम लावून करतात. पांगाऱ्याच्या सालीचा लेप व्रण, सूज व सांधेदुखी यांवर लावतात. साल पित्तरोधक आणि कृमीनाशक आहे. ताज्या पानांचा रस कानदुखी तसेच दातदुखी यांवर वापरतात. कोकणात ताज्या पानांचा रस कृमीनाशक म्हणून वापरतात. लाल पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून लाल रंग तर शेंदरी पांगाऱ्यांच्या पाकळ्यांपासून शेंदरी रंग मिळवतात. या वृक्षाचे लाकूड हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, हलक्या वस्तू बनविण्याकरता करतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मुळ्यांत आणि बागांमध्ये सावलीसाठी तसेच मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल इत्यादी वेलींना आधार देण्यासाठी मुद्दाम पांगारा वृक्षाची लागवड करतात. धन्यवाद.